आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष आहे। या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर चर्चेत आलंय। या मोहिमेची सुरुवात झाली असून ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतायत असा दावा केला जातोय। त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार अशा जोरदार चर्चा रंगल्या। अखेर ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी एकत्र येत आमची वज्रमुठ कायम असल्याचं स्पष्टीकरण दिलं। पाहूयात हा रिपोर्ट। जेव्हा मुख्य सर्जन लक्ष घालतात तेव्हा काय होतं हे 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने बघितलेलं आहे। आमची वज्रमुठ आहे मजबूत। टायगर जिंदा आहे, टायगर जिंदा आहे, टायगर जिंदा आहे। ठाकरेंच्या वाघांनी एकीचं बळ दाखवत ऑपरेशन टायगरची हवा काढून घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली। त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व खासदारांनी पत्रकार परिषद घेतली। टायगर जिंदा है हा नारा देत ठाकरेंसोबत असल्याची गॅरंटी दिली। ठाकरेंच्या वाघांचं एकीचं बळ अरविंद सावंत दक्षिण मुंबई, अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई, संजय दिना पाटील ईशान्य मुंबई, संजय जाधव परभणी, ओमराजे निंबाळकर धाराशिव, नागेश आष्टीकर हिंगोली, भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी, राजाभाऊ वाजे नाशिक, संजय देशमुख यवतमाळ वाशिम। अशा ऑपरेशनच्या बाबतीतली पूर्वतयारी काय झाली हे सांगायची नसते। ऑपरेशन सक्सेसफुल झालं आम्ही डॉक्टर यांना सांगू आरोग्य आमचे डॉक्टर आंबेडकर साहेब त्या ऑपरेशनची पूर्वतयारी चांगली करतायत आणि टीमवर्क म्हणून सगळेजण आणि तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं दिसेल। नाही अजून तरी सर्जन लोकांवर चाललंय। मुख्य सर्जननी वेळ त्याच्यात लक्ष घालण्याची वेळ अजून आलेली नाही। जेव्हा मुख्य सर्जन लक्ष घालतात तेव्हा काय होतं हे 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने बघितलेलं आहे। सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत। अनेक मंत्री गटागळ्या खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी ही मुद्दा पुढे सोडलेली आहे। तर आमची वज्रमुठ आहे मजबूत, टायगर जिंदा आहे तसे सगळे आहे तिकडे रोज पुढे सोडत असतात। मग काय म्हणतात टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती माहितीये का। लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आलेत, मात्र त्यातील एखाद दुसऱ्या खासदाराला शिंदेंच्या शिवसेनेत जायचं असेल तर पक्षांतरबंदी कायदा अडसर ठरू शकतो। पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। आज परिस्थितीत ही कारवाई टाळण्यासाठी 2/3 लोकप्रतिनिधींचा गट असणं आवश्यक आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांना गळाला लावलं जात असल्याच्या चर्चा रंगल्या। पक्षांतरबंदी कायदा काय आहे, सदस्यत्व कधी रद्द, कोणत्याही लोकप्रतिनिधीनं स्वतःहून आपल्या पक्षाचा राजीनामा दिल्यास, निवडून आल्यानंतर इतर पक्षात सामील झाल्यास, कोणत्याही लोकप्रतिनिधीनं पक्षाचा व्हीप न मानल्यास, सदस्यत्व केव्हा रद्द नाही, 2/3 सदस्य मूळ पक्षातून बाहेर पडल्यास, 2/3 सदस्यांनी दुसरा गट स्थापन केल्यास, 2/3 सदस्य दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यास। नाही जे गेले तेव्हा ते गेले होते, त्याच्यानंतर राहिलेले तर त्या विचारसरणीचे माणसं राहिलेले आहेत। आणि विकास कामाचं म्हणाल तर जर आपल्याला लोकांनी विरोधात बसायला निवडून दिलं असेल तर मग आता आपण फार काही बदल करावा असं मला वाटत। तुमच्याशी जर संपर्क झाला भविष्यात तुम्ही जाणार? नाही मी जाणार नाही। हे सगळ्या वावड्या आहेत असं माझं मत आहे। त्याच्यामुळे आपल्या पत्रकार परिषदेत आले म्हणजे जाणार नाहीत यावर त्यांचा विश्वास असेल तर आनंद आहे। ज्या विकासासाठी निवडून येतो तो विकास होत नसेल तर शेवटी ते लोकप्रतिनिधित्व काय करायचं आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थानं हे खासदार निश्चितच त्या ठिकाणी शिंदे साहेबांसोबत जाऊ शकतात किंवा वेगळा पर्याय स्वीकारू शकतात यावर विश्वास ठेवायला त्या ठिकाणी परिस्थिती आहे। विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे। अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता लागून राहिली। हीच संधी साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली।
फडणवीस, माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतायत. रोज त्यांचा अपमान होतोय, रोज त्यांचा ऑपरेशन करतायत. हा जो आहे शिंदे गट, हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधी कापून टाकला जाईल. पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची. ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते. तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत. जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे. संजय राऊत बांडगुळाची भूमिका करतायत काँग्रेसच्या झाडावरती. आज पाहिलं की राहुल गांधी पत्रकार परिषद दुपारी 12:30 वाजता घेणार आहेत, याची माहिती पत्रकारांना संजय राऊत देत होते. किती वाईट अवस्था झालेली आहे. शिपायाचं कामसुद्धा संजय राऊत यांना करावं लागतंय. संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मुळव्यात करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही आहे. शिंदे साहेबांचं ऑपरेशन ते फेल होत नसतं, ते डायरेक्ट पोस्टमॉर्टम करतात, हे आपण अनुभवलेलं आहे. वेट अँड वॉचची भूमिका घ्या, योग्य वेळी योग्य सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. शिवसेना भाजपा ही बाळासाहेब ठाकरेंनी केलेली युती आणि तीच युती एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस जपत आहेत. त्यांना असं वाटलं की हे बाजूला गेले तर यांचे 5 पण आमदार येणारे, पण 61 आमदार छाताडावर बसले. हे दुःख त्याला सलतं आणि तो अपेंडिक्स त्याच्या डोळ्यात खुपतोय. खरं तर ह्या ऑपरेशनचं नाव टायगर ठेवण्यापेक्षा ऑपरेशन गद्दारी ठेवली पाहिजे. कारण ज्यांनी पक्षावर गद्दारी केली ते आता लोकांना गद्दारी करण्यासाठी भाग पडत आहेत. आज काही लोक त्यांच्यावर गद्दारी करतीलच. निवडणुकीमध्ये जी आश्वासनं तुम्ही दिली होती ती आश्वासन कशी पूर्ण करतील यासाठी बघितलं पाहिजे. आणि हे ऑपरेशन टायगरपेक्षा ऑपरेशन गद्दारी त्याला नाव दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी आज एकी दाखवली असली तरी भविष्यात काय घडेल हे मात्र सांगता येत नाही. कारण गेल्या वर्षात राज्यातील बदलतं राजकारण त्याचं उत्तम उदाहरण आहे. पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार खासदार एकनिष्ठ राहणार का हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.